गुड इव्हनिंग. आज खूप दिवसापासून मला लहू सरांच्या शाळेमध्ये यायचं होतं आणि आज मला ती संधी मिळाली या धनगर वस्ती शाळेमध्ये येण्याची. मी खरोखर म्हणजे स्वतःला भाग्यवान समजतो की मला एक अशा दुर्गम शाळेला भेट देण्याची संधी मिळाली, जी शाळा अगदी जागतिक दर्जाची शाळा आहे. महाराष्ट्रामध्ये अशा खूप कमी शाळा आहेत की ज्या शाळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम जे आहेत ते उपक्रम इतक्या चांगल्या पद्धतीने साजरे केले जातात. तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगू. हं? गोष्ट ऐकायची? एक गोष्ट सांगतो तुम्हाला भारी. साने गुरुजी माहितीये का? नाव ऐकलंय? त्यांना लहानपणी काय म्हणायचे रे? श्याम म्हणायचे. बरोबर आहे. हे श्याम आहे ना, चौथीला होता. कितवीला? चौथी. आता आपल्याला फुकट वह्या पुस्तकं मिळते का नाही शाळेमध्ये? तसे त्यावेळेस काय फुकट वह्या पुस्तकं मिळत नव्हते. हा, मग त्यांना घरची परिस्थिती नव्हती की नवीन पुस्तक विकत घेता येऊ एवढी. मग एक दिवस काय झालं, त्यांच्या घरी पाहुणे आले आणि ते पाहुणे जेवायला बसायचं म्हणून त्यांनी कोट काढला आणि असं खुंटीला टांगून ठेवला आणि त्या कोटाच्या खिशात अशी 5 रुपयाची नोट होती. ती नोट अशी थोडीशी वर दिसत होती. श्यामला काय वाटलं, ओके आपला कार्यक्रम जमला, आता आपल्याला पुस्तक घेता येईल. ते गपचूप गेला, त्याने ती 5 रुपयाची नोट चोरली, बाजारात गेला, पुस्तक घेऊन आला. आता त्या पाहुण्यांनी ते पैसे श्यामला द्यायलाच ठेवले होते. नेमकं जेवण झाल्यावर त्यांनी खिशामध्ये हात घातला आणि ते म्हणले इथं पैसे होते, कुठे गेले? आता जर आपण असतो त्याच्या जागेवर तर आपण काय म्हणलो असतो? आपल्याला काय माहिती हो, कधी आल ते पाहुणे मला माहितच नाही, कधी जेवायला बसले, कोणत्या खुंटीला ठेवला कोट, कोणत्या खिशात होता, नोट होती का ठोकळा होता, आपण असा पांचटपणा केला असता. पण तो श्याम होता. त्या पाहुण्यांनी ज्यावेळेस असं विचारलं त्यावेळेस वडिलांना माहित होतं आता आपल्या घरातलं कोणतं लेकरू लय हुशार आहे, पालकाला बरोबर माहित असत. त्यांनी बोलून घेतलं श्यामला, म्हणले श्याम इकडे, इथं 5 रुपये होते, कोणी घेतले? श्यामला वाटलं आपली चोरी पकडली. तो रडायला लागला आणि मग त्याच्या वडिलांना इतकं वाईट वाटलं की माझ्या घरी पाहुणे आले आणि त्या पाहुण्यांच्या खिशातून माझ्या पोराने 5 रुपये चोरले. त्या श्यामच्या वडिलांनी त्याला इतकं मारलं आणि वडिलांनी मारल्यावर आपण कुठे जातो? असं. ते रडत रडत लगेच आईकडे गेला. तर ती आई आतून सगळा कार्यक्रम बघत होती. मग तो श्याम रडत रडत आईकडे गेला आणि आईला म्हणला, आई मी त्या पाहुण्यांच्या खिशातून 5 रुपये घेतले, पण मी खाऊ खाण्यासाठी नाही पैसे घेतले. माझ्याकडे 5वीचं मराठीचं पुस्तक नव्हतं भाषेचं, ते पुस्तक मला विकत घ्यायचं होतं म्हणून मी त्यासाठी ते 5 रुपये चोरले. त्यावेळेस त्या श्यामच्या आईनं श्यामला जो शिक्षणाचा अर्थ सांगितला तो जगातल्या भल्या भल्या शिक्षण तज्ञांना सुद्धा सुचणार नाही. इतका सुंदर अर्थ शिक्षणाचा त्या अडाणीबाईनं सांगितलं. ती त्या श्यामला म्हणली, अरे श्याम, तुझ्या 4थीच्या पुस्तकामध्ये असा धडा आहे की चोरी करणं पाप आहे. तुला अजून 4थीच पुस्तक नीटनाटकं कळालं नाही, तू 5वीचं पुस्तक घ्यायचा 8 तास कशासाठी करतोस? आयुष्यभर लक्षात ठेव, एका क्षणासाठी जरी तुझ्या मनामध्ये असा विचार आला की मला चोरी करायची, तरी लक्षात ठेव की मला 4थीला शिकवलेला धडा समजलाच नाही आणि मी 4थी नापास. आणि त्यानंतर श्याम मध्ये जे परिवर्तन झालं तर त्या श्यामचा साने गुरुजीचा. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये अशा काहीतरी घटना घडत असतात आणि त्या दैवयोगाने घडत असतात की त्या घटनेतून माणूस पूर्णपणे बदलून जात असतो. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशी एक घटना घडलेली आहे आणि ती घटना म्हणजे या माणसाची तुमची भेट झालेली आहे. तुम्ही देव पाहिलाय का? देव देव नाही पाहिला ना? पाहायचंय का तुम्हाला? दाखवू का? बघ, चेहरा पाया माणसाचा असाच असतो देव, इतका सुंदर असतो. हा माझा मित्र, मला खूप अभिमान वाटतो या माणसाचा. या माणसाने इतक्या दुर्गम भागामध्ये सुद्धा इतकी सुंदर शाळा तर सुरू केलीच, त्याच्याबद्दल काही वाद नाही, परंतु प्रत्येक लेकरामध्ये प्रत्येक कौशल्य जे आहे, फक्त शाळेमध्ये शिकवले जाणारे धडे जे आहेत आणि कविता जे आहेत तेवढ्या पोरांना लिहिता येणं, वाचता येणं, प्रश्नाची उत्तर देता येणं, याला शिक्षण म्हणता येत नाही. शाळा म्हणजे का बोलके पोपट तयार करायचा कारखाना आहे का? नाही. विद्यार्थी म्हणजे का मार्क पाडणार मशीन आहे का? नाहीये.
तुम्हाला फक्त मार्क पडले याचा अर्थ तुम्ही खूप शिकले असा होत नाही. आमच्याकडं आपल्या शिक्षणामध्ये अध्ययन आणि अध्यापन असतं. म्हणजे सर तुम्हाला शिकवतात त्याला म्हणायचं अध्यापन, आणि तुम्ही शिकता त्याला म्हणायचं अध्ययन. मग या अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही क्रियांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, माहितीये का तुम्हाला? आणि ती गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यामध्ये होणारा सकारात्मक वर्तन बदल. जर त्या विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये म्हणजे त्याच्या वागण्यामध्ये, त्याला किती मार्क पडले त्याचा अर्थ नाही त्याला काही, त्या विद्यार्थ्याच्या वागण्यामध्ये जर काही सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह बदल झाला नाही, तर त्या शिक्षणाची किंमत शून्य आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये, तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तो सकारात्मक बदल व्हावा यासाठी हा माणूस इतका मनापासून लढतोय, इतका प्रामाणिक प्रयत्न करतोय. इतके प्रामाणिक प्रयत्न फक्त देवच करू शकतो, दुसरं कोणी नाही करू शकत. आणि म्हणून तुम्ही सगळे खूप भाग्यवान आहात की तुम्हाला या शाळेमध्ये शिकण्याची संधी मिळाली. ही शाळा जर नगरला असती तर या शाळेची फी किती असती माहितीये का? एका वर्षाला 1.5 लाख रुपये. किती? आपल्याला फुकट आहे, वह्या पुस्तकं सगळं फुकट भेटतंय ना? खर्च आहे का काही? नाही ना? सगळ्या गोष्टी आपल्याला फुकट भेटतात. ही शाळा अशीच उचलून जर नगरला नेली ना, तर या शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे किती पैसे भेटतील माहितीये का? कमीत कमी 1.5 लाख रुपये दरवर्षी. ते बी दर वर्षाचे. तुम्हाला 4 वर्ष शिकायचं असलं 6 लाख रुपये भरला. इतकी सुंदर शाळा आपल्या सगळ्यांसाठी मुक्तपणे या माणसानं तयार केली. या माणसाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आज बऱ्याच दिवसांनी माझं स्वप्न जे आहे ते स्वप्न या ठिकाणी येण्याचं साकार झालं. या आज अनायसे तुम्ही सगळे बसलेले आहे आणि मला खूप दिवसापासून काहीतरी या मित्रासाठी करायचं होतं. तर या माणसाचा काही प्रोजेक्ट जो असेल, कोणताही प्रोजेक्ट, ज्या प्रोजेक्टसाठी या माणसाला खऱ्या अर्थानं गरज असेल, त्या प्रोजेक्टसाठी 25,000 रुपये जे आहेत ते 25,000 रुपये या माणसाला मी आत्ताच देऊन टाकलेले आहेत. ओके. आणि या 25,000 रुपयातून त्या माणसाने काहीतरी चांगला एक प्रोजेक्ट जो आहे तो प्रोजेक्ट या ठिकाणी, या शाळेमध्ये त्या ठिकाणी राबवावा. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपल्या लेकरांना गरज पडेल, ऑनलाईन तर मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहेच, पण आपलं ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही गोष्टी ज्या असतात ह्या एकमेकाला पूरक असतात. आणि ह्या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून तुमचं जीवन खूप भारी होणार आहे, एकदम भारी होणार आहे. या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी जो आहे, सरांनी आता सांगितल्याप्रमाणे, भले तो त्याला सर्व्हिस लागेलच याची गॅरंटी नाही आहे, म्हणजे तो कलेक्टर होईलच, होतीलही कलेक्टर किती काही होईलच याची गॅरंटी नाही आहे, पण असं एकही लेकरू असं राहणार नाही की जे लेकरू स्वतःच्या सक्षमपणे पायावर उभं राहणार नाही. आणि हीच शिक्षणाची सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की लेकराला आपलं स्वतःचं अर्थार्जन स्वतःच्या हिमतीवर करता आलं पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये डेअरिंग तयार झाली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला पुढे येऊन बोलता आलं पाहिजे. इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी लेझिम सादर केली. मला सुद्धा लेझिम खेळता येत नव्हतं, इतकी भारी लेझिम खेळत तुम्ही, किती भारी. मला असं वाटतं तुमच्या शाळेत घेऊ का ऍडमिशन? हा, ह्याच शाळेत राहतो, इथूनच लेक्चर घे जाऊ आपण आता रोज. हा, चालेल ना? ओके, आपण एक गेम खेळू आता. उभे राहा सगळे, चलो पुढे.